पैसे मिळवण्यासाठी कोण काय करेल आणि कुठल्या पातळीवर जाईल याचा काहीच नेम नाही. विम्याचे 37 कोटी रुपये मिळविण्यासाठी चक्क एका मनोरुग्णाची हत्या करून स्वतःचाच मृत्यू झाल्याचा बनाव केल्याची धक्कादायक घटना अहमदनगर जिल्ह्यातील अकोल्यात घडली आहे. अकोले तालुक्यातील राजूर पोलिसांनी हा प्रकार उघडकीस आणला असून या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपीसह 5 जणांना अटक केली आहे. या गंभीर प्रकरणाबाबत अहमदनगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पत्रकार परिषद घेत सविस्तर माहिती दिली. नेमकं काय आहे हे प्रकरण, चला तर सविस्तर जाणून घेऊयात. तिचा साप चावून मृत्यू झाला अशा प्रकारची खबर राजूर पोलीस ठाण्याला आली होती. राजूर पोलीस ठाण्याने याच्यामध्ये ईडी दाखल करून पुढे त्याचा पोस्टमॉर्टम आणि पुढील तपास करत होते. तपासामध्ये असं निष्पन्न झाले की या व्यक्तीचा साप चावून मृत्यू झालेला आहे. परंतु डेलिजन्स इंटरनॅशनलचे इन्व्हेस्टिगेटर जेव्हा आमच्याकडे आले त्यावेळेला असं लक्षात आले की या व्यक्तीनं स्वतःची पूर्वी पत्नी मयत झालेली आहे. ती मयत नसताना असा एक क्लेम ऑल स्टेट इन्शुरन्स कंपनी अमेरिका या ठिकाणी केला होता आणि तो फेटाळला गेला होता. तपासामध्ये असं निष्पन्न झालं होतं त्यावेळेला की त्याची पत्नी मयतच नव्हती आणि पत्नी मयत नसताना इकडून एक खोटा दाखला पाठवून ती मयत असल्याचं दाखवून इन्शुरन्स घेण्याचा प्रयत्न केला तर तो फसला. त्यामुळे या व्यक्तीनं मग पुढे प्लॅन केला आणि जी घटना घडली ती खरंच धक्कादायक अशा प्रकारची. ही जेव्हा ईडीचा तपास ज्यावेळेला आमच्याकडे इन्व्हेस्टिगेटर आले त्यावेळेला पोलिसांनी आमचे API साबळे DYSP मध्ये आणि पोलीस स्टेशनच्या सर्व टीमनी ज्यावेळेला तपास केला तेव्हा असं समजलं की ही व्यक्ती मयत झालेलीच नाही आहे, ती गावामध्ये आहे. आणि मग असा प्रश्न निर्माण झाला, मग मयत झालेली व्यक्ती कुणाची होती? तर असं लक्षात आलं की ती एक वेगळीच व्यक्ती आहे. या व्यक्तीला या लोकांनी उचलून आणलं, त्याला जबरदस्ती एक साप पकडून त्या सापाकडून त्याला चावायला लावलं. म्हणजे बऱ्याच वेळेला त्यानं बाटलीमध्ये हात घातला नाही साप चावायला म्हणून त्याला जंगलामध्ये घेऊन गेले. तिथे त्याच्या अंगावरती साप बरोबर काठीनं सोडला जेणेकरून तो चावेल. आणि चावल्यानंतर मग असं दाखवलं गेलं की प्रभाकर हा यालाच साप चावलेला आहे आणि तो मयत झालेला आहे. पुढे तपासामध्ये आणखीन असंही समजलं की याचा प्लॅन गेल्या 4 महिन्यापासून सुरू होता आणि या प्लॅनमध्ये हाकनाक एका व्यक्तीचा बळी गेला. ती निराधार अशा व्यक्ती होती, तिला थोडंसं कुणीही सहारा नव्हता. त्यामुळे त्या व्यक्तीला जी मयत पावली तिचा कुणी क्लेम करायलाही आलं नाही आणि या लोकांनी असं दाखवलं की हीच व्यक्ती म्हणजे मी आहे आणि मग स्वतःच त्या व्यक्तीचं आयडेंटिफिकेशन केलं. या सगळ्या टोळीनं ते जे पंचनाम्यामध्ये पंच म्हणून उभा राहिले आणि या व्यक्तीला मारलं. या ईडीमध्ये पूर्वी जे दाखल ईडी होती त्याच्यामध्ये आता मर्डरचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि 5 व्यक्तींना आता पोलिसांनी अटक केलेली आहे. इन्शुरन्स कंपनीचे इन्व्हेस्टिगेटर आणि राजूर पोलीस ठाणे आणि संगमनेर DYSP यांनी जर योग्य पद्धतीने तपास केला नसता तर हा मर्डरचा गुन्हा तर निश्चितच उघडकीला आला नसता. उलट या व्यक्तीला 38 कोटी म्हणजे $5 मिलियन एवढे पैसे मिळाले असते इन्शुरन्स कंपनीकडून आणि तपाससुद्धा हा गुलदस्त्यात राहिला असता. सर्वांच्या सतर्कतेमुळे हा गुन्हा उघडकीस आणण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो. सर, मुख्य आरोपीसह 4 आरोपी आपण पकडलेले आहेत, त्यांचा काय रोल होता, कशा पद्धतीने या प्रभाकर वागचौरेने इतर लोकांना असं दाखवलं की मी तुम्हाला पैसे देईन आणि मला असे पैसे मिळणार आहेत, त्यामुळे तुम्ही आम्हाला मदत करायची. तर एका व्यक्तीला साप आणण्यासाठी, सर्पमित्राला पकडून साप आणण्यासाठी, दुसऱ्या व्यक्तीला पंचनाम्यामध्ये उभा करण्यासाठी, तिसऱ्या व्यक्तीला रहिवासी संदर्भामध्ये पुरावे, अशा वेगवेगळ्या लोकांना एकत्रित घेऊन ह्या 4-5 जणांची त्यांनी टोळी बनवली आणि ह्या टोळीनं मग हा प्रकाराला अंजाम दिला. साधारण जानेवारी ते एप्रिल या 4 महिन्यात त्यांनी अभ्यास केला. विविध पद्धतीनं या व्यक्तीला कसं मारता येईल याचा अभ्यास केला आणि फायनली सापानं चावून मेलं तर त्याच्यामध्ये खूप काही पुरावे राहत नाही असा त्यांचा निष्कर्ष निघाल्यामुळे त्यांनी हा प्रकार केला. कायदा आणि कायद्याच्या संदर्भात काम करणारे सर्व यंत्रणा हे चाणाक्षरित्या त्यांनी तपास केल्यामुळे हा प्रकार उघडकीला